मग आता इकडे सुनील पैठणपगरे यांच्यावरती आक्षेप घेण्यात आला होता. हा. त्यांच्या काही त्रुटी खरं तर संजय निकम यांनी आक्षेप घेतला होता. मात्र निकाल हा सुनील पैठणपगरे यांच्याच बाजूने गेला. मग आता तेच ते समजत म्हणतात नाही की ना नाही मला प्रशासनाने कायद्याने न्याय दिला असं म्हणतात नाही सुनील नाही, मग पैठणपगरे. ते आता कायद्याच्या पुढे तर काही जाता येत नाही. पण आता कायदा काही समजा ना आम्हाला नेमका काय हा म्हणजे असं कायदा असं होतं का. आता एखाद्या वेळी त्यांनी त्रुटी समजा काय असतील त्या दाखल केल्या असेल काय असेल तो प्रश्न आमचा नाही आता. बरोबर. आमचा प्रश्न काय आता सर्कलमध्ये जे उमेदवार उभे आहे ना हो त्यांच्याविषयी आमची जी भावना आहे ते त्याच्याविषयी विचारा तुम्ही. बर मग आता काय मग तुमच्याकडे परिस्थिती दोनदा ते निवडून गेले होते हे गाव आत्ता त्यांच्या सर्कलमध्ये आलं तर मग काय संजय निकम यांना संधी की सुनील पैठणपगरे नाही 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 मला काय म्हणायचं आता ह्या भागामध्ये तुम्हाला सांगू याच्या अगोदर मी राष्ट्रवादीचं काम करीत होतो. वा. आता राष्ट्रवादीचा उमेदवार आहेत आमच्या सर्कलमध्ये अलग लक्षात राष्ट्रवादीचं काम केलं कैलास पाटलाच्या विरोधात जाऊन मी काम केलं वा. अलग लक्ष मला शिव्या खावा लागल्या आणि ते उमेदवार परत कधी पाहायलाच आले नाही किंवा एखादं समाज मंदिर किंवा एखादा रस्ता असं रोड काही कुठं दिलं नाही त्यांनी आम्हाला. हो मग आता ठाकरेंच्या उमेदवाराला संधी की भाजपाच्या नाही ठाकरेच्याच उमेदवाराला संधी भेटणारी. हो मी पहिलं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच म्हटलं तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल हिंदुहृदय सम्राट म्हणजे काय नसतं मराठा नाही या देशात जो राहतो तो हिंदू असं बाळासाहेबाचं वाक्य होतं.